हा व्हिडिओ मुख्याध्यापक पोर्टलमधून विद्यार्थ्यांचे स्थलांतर व्यवस्थापन कसे करावे याची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. वर्ग फायनल झाल्यानंतर जर शाळेत नवीन विद्यार्थी दाखल झाला असेल तर डॅशबोर्ड मेनूमधील स्थलांतर व्यवस्थापन या टॅबवर क्लिक करा. तुम्हाला स्क्रीनवर दोन ऑप्शन्स दिसतील. जर विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील असेल आणि तुमच्याकडे त्याचा स्टुडंट आयडी उपलब्ध असेल तर हो आयडी आहे या बटणावर क्लिक करा. ओपन झालेल्या स्क्रीनवर त्या विद्यार्थ्याचा आयडी भरा आणि शोधा या बटणावर क्लिक करा. जर तुम्हाला स्क्रीनच्या वरच्या भागात The student has already been promoted in the academic year 2025-26 असा मेसेज येत असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या युडाईस कोडच्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क करून सदर विद्यार्थ्याला अनप्रमोट करण्यासाठीची विनंती करावी लागेल. त्यानंतरच तुम्ही त्याला तुमच्या शाळेत ॲड करू शकता. जर स्टुडंट रेकॉर्ड नॉट फाउंड इन द डेटाबेस असा त्रुटी संदेश येत असेल तर तुम्हाला मागे जाऊन आयडी नाही हा पर्याय निवडावा लागेल. जर तुमच्या स्क्रीनवर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती उपलब्ध झाली तर त्याचा या वर्षीसाठीचा वर्ग आणि तुकडी निवडून पुढे जा या बटणावर क्लिक करा. येथे त्याचे आतापर्यंत झालेल्या क्षमता चाचणीचे स्तर नोंदवा व त्यानंतर विद्यार्थी जोडा या बटणावर क्लिक करा. ओपन झालेल्या पॉपअपमध्ये दिसणारी माहिती तपासून तुम्हाला तो विद्यार्थी ॲड करण्यासाठी पुष्टी करावी लागेल. अशा तऱ्हेने तो विद्यार्थी तुमच्या शाळेत नोंदविला जाईल. जर त्याची एखादी क्षमता चाचणी तुमच्या शाळेत झाली नसेल तर त्याच्या आधीच्या शाळेतून त्याचे विषयवार स्तर मागवून घेऊन त्यांची नोंद तुम्हाला येथे करावी लागेल. जर तुमच्याकडे त्या विद्यार्थ्याचा आयडी नसेल किंवा तो शोधल्यानंतर माहिती मिळाली नाही तर आयडी नाही हा पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला इतर राज्यातील आणि महाराष्ट्रातील असे दोन पर्याय उपलब्ध होतील. विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरून आलेला असल्यास इतर राज्यातील हा पर्याय निवडा. येथे त्या विद्यार्थ्याची संपूर्ण वैयक्तिक माहिती व त्याचे शैक्षणिक माध्यम भरून तो ज्या राज्यातून आला आहे ते राज्य निवडावे लागेल. त्यानंतर त्याच्या आधीच्या शाळेचा युडाईस नंबर आणि त्याची या वर्षासाठीची इयत्ता आणि तुकडी ही माहिती भरा व पुढे जा या बटणावर क्लिक करा. येथे त्याचे आतापर्यंत झालेल्या क्षमता चाचणीचे स्तर नोंदवा आणि विद्यार्थी जोडा या बटणावर क्लिक करा. ओपन झालेल्या पॉपअपमध्ये दिसणारी माहिती तपासून तो विद्यार्थी ॲड करण्यासाठी पुष्टी केल्यानंतर तो विद्यार्थी तुमच्या शाळेत नोंदविला जाईल. जर त्याचा हजेरीपट एखाद्या चाचणीनंतर सुरू झाला असेल तर त्या आधी झालेल्या चाचणीसाठी त्या विद्यार्थ्याला ॲब्सेंट म्हणून नोंदवा. विद्यार्थी महाराष्ट्रातील असल्यास महाराष्ट्रातील हा पर्याय निवडा. येथे त्या विद्यार्थ्याची संपूर्ण वैयक्तिक माहिती व त्याचे शैक्षणिक माध्यम भरा व त्यानंतर त्याच्या आधीच्या शाळेचा युडाईस नंबर आणि त्याची या वर्षासाठीची इयत्ता आणि तुकडी ही माहिती भरून पुढे जा या बटणावर क्लिक करा. इथे त्याचे आतापर्यंत झालेल्या क्षमता चाचणीचे स्तर नोंदवा व नंतर विद्यार्थी जोडा या बटणावर क्लिक करा. ओपन झालेल्या पॉपअपमध्ये दिसणारी माहिती तपासून तो विद्यार्थी ॲड करण्यासाठी पुष्टी केल्यानंतर तो विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये नोंदविला जाईल. जर त्याचा हजेरीपट एखाद्या चाचणीनंतर सुरू झाला असेल
तर त्या आधी झालेल्या चाचणीसाठी त्या विद्यार्थ्याला ॲबसेंट म्हणून नोंदवा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निपुण ॲपमध्ये विद्यार्थी दिसण्यासाठी लॉग आउट करून पुन्हा लॉग इन करा. लॉग इन नंतर नवीन जोडलेला विद्यार्थी आणि त्याचे क्षमता चाचणीचे स्तर तुम्ही निपुण ॲपमध्ये पाहू शकता.